नमस्कार, आरजे न्यूज मध्ये ताई आपलं स्वागत आहे। आज तुम्ही राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्त आहात। एवढ्या मोठ्या जहाल संघटनेचं तुम्ही नेतृत्व करता। हे नेतृत्व तुम्ही करत असताना अचानक तुम्हाला जिल्हा परिषद गट का लढवावा असं का वाटलं? जिल्हा परिषद लढवायचं कारण एकच की बाकीच्या गावांपेक्षा आमचं यवत गाव खूपच मागं राहिलेलं आहे। त्या गावाला सोलापूर हायवे नजीक आहे, रेल्वे स्टेशन नजीक आहे, बाजूलाच बुलेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि एकदम सुसज्ज असे दोन लहान बेबी कॅनेल आणि मोठ्या कालवा असे एवढं गावातून जात असून सुसज्ज असं गाव असून सुद्धा आमच्या गावात साधं सिनियर कॉलेज नाही आहे, साधी बाजारपेठ नाही आहे। आमच्या इथली जी फुलं वाहतूक पिकवणारी लोक आहेत ती मार्केट यार्डला जात असताना परवाच असे अपघात झाले। भरपूरशी अशी मुलं अपघातामध्ये गेलेली आहेत। तर आम्हाला रोज भरणारी उपबाजारपेठ यवतमध्ये आणायची, त्याच्यासाठी आपण धडाडीने उभा राहिलेलो आहे की आपल्याला यंदाची जिल्हा परिषद लढवायची। आणि हे आत्ताचं नसून गेल्या वेळेस जे आरक्षण पडलं होतं ओबीसी महिला, तर तेव्हापासूनचं हे चालू आहे। माझी तयारी पण चालू आहे की आपण काही करून आपल्या गावातले रस्ते नीट होतील, आपल्या गावात सुसज्ज सिनियर कॉलेज येईल, जेणेकरून आपल्या मुलं दुसऱ्या गावाला जाते ते माघारी येताना त्या आईचा जीव सगळा त्या मुलांच्याच लागलेला आहे। बाजूला रस्ता असल्यामुळे अपघात होते, ते अपघातात मुलं जाते, ते रेल्वेचं टायमिंग नीट नाही आहे। त्यामुळं कसं आपल्या गावात जर कॉलेज असेल तर आपली मुलं आपल्याच कॉलेजमध्ये शिकतील। हा उद्देश डोळ्यासमोर धरून रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटलांचं सिनियर कॉलेज 1 रुपया भरून ॲडमिशन मिळणार आपल्याला जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आणायचं आहे। त्यासाठी हा खटाटोप चालला आहे की काही करून आपण जिल्हा परिषद लढवायची। याच्या आधीच्या सदस्यांनी अशी भरीव कामं केलेली तुम्हाला दिसलीच नाहीत का? याच्या आधीच्या सदस्यांनी केलं असतं तर मला कशाला उभा राहावं लागलं असतं? केली असती रस्ते पिस्त्याची कामं, पण ही अशी मोठी मोठी कामं जर केली असती तर मला बरं होतं ना, माझी शेती भली, माझी मुलं भली, माझं कुटुंब भलं। मी कशाला, मी गावची लेक आहे, मला काहीतरी तळमळ वाटते म्हणून मी ह्या सुधारणा करण्यासाठी अजून किती दिवस झालं, म्हणजे एवढं सगळं सुसज्ज असताना एकदम गरीब गाव असल्यासारखं गाव आमचं शांत पडलेलं आहे। काही सुधारणा दिसत नाही आहे त्याच्यात। गावात शिरलं कचराकुंडी, गावात भली मोठी बाजारपेठ होती, आता गेल्या शुक्रवारी चालू झाली बैलाची बाजारपेठ, नाहीतर पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा बाजार होता आमचा, ते पण म्हणजे एकदम शांत झालेलं आहे। मग आपल्या गावात कसं चांगलं म्हणजे वातावरण छान होईल, आपलं गाव सुसज्ज दिसेल, जसं केडगाव सारख्या ठिकाणी, उरुळी कांचन सारख्या ठिकाणी जसं छान वाटतं तसं यवत गावात छान वाटावं, एवढीच एक अपेक्षा आहे माझी। राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही एवढा संघर्ष केला, एवढं जहाल संघटनेचं काम केलं, त्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही असं जन आंदोलन राबवले असतील ना? हा, राबवले की। जिजाऊ ब्रिगेडचं काम, जिजाऊ ब्रिगेडचं पद येण्या अगोदर माझी सुरुवात भिडेवाड्यापासून झाली। सावित्रीमाईचा भिडेवाडा एकदम दुर्लक्षित होता आणि त्या भिडेवाड्याची देखभाल व्हावी किंवा त्याची सुधारणा व्हावी, मोडकळीस आलेला भिडेवाडा त्याची बांधकाम होऊन ती छान व्हावं असं आतून वाटलं आणि मी त्यात आत्मदहनाचा प्रयत्न पण केला होता। पण योगायोगाने भुजबळ साहेबांनी त्याला मान्यता आणली आणि तो आता कामाला लागलाय। पण तिथून पुढं मला जिजाऊ ब्रिगेडचं पद भेटलं आणि पद भेटल्यानंतर होलेवाडीचा रस्ता असो किंवा होलेवाडीचा कॅनेलवरचा पूल असो किंवा शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती डिपे असो, तर त्या डिप्यांची कामं केलेली आहेत। यवत गावामध्ये 200 पेक्षा जास्त पंचायत समितीचे बचत गट आहेत, ते बचत गट मी आणलेले आहेत। अजून महिलांचे काही शेतकऱ्यांचे बांधावरचे वाद मी मिटवलेले आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून। अजून माघारी आलेल्या मुलींची मी सन्मानपूर्वक पाठवणी केली, त्याच्यासाठी मला धाराशिव न्यायालयात जाऊन या मुलींचे घटस्फोट घडवून आणले आणि सन्मानाने त्यांना सामानासकट माघारी आणलं, दुसरा विवाह लावून दिला। इथपर्यंत मी कामं केलेली आहेत।
आणि कुणाचा नांदवत नसतील तर त्यांना बाई कसं करून एकत्र मीटिंग बसवून त्यांना नांदायला पण पाठवलेलं आहे. म्हणजे काहींचे संसार मोडकळीस आलेले पण नीट केलेले आहेत आणि काहींचे मोडायचेच म्हणले तर आपलं काय, आपण काय करू शकतो जर त्यांना नांदायचंच नसतं. ये बाई तिला सन्मानाने आणायचं आणि तिची दुसरीकडे तिची पाठवणी करून दिलेली. इथपासून ते आंदोलनं, उपोषणं, मोर्चे, रेल्वेचे लोकल चालू होत नाही म्हणून सुद्धा आम्ही उपोषणं केलेली आहे तिथं. एवढी कामं आम्ही इतर आणि अजून ह्याच्यापेक्षा जास्त असतील, आता काय मला एवढी आठवत नाही आहे. पण ही कामं मी जिल्हा परिषद झाल्यावर पण चालू ठेवणार आहे. असं नाही आहे की मी जिल्हा परिषद झाले किंवा संघटनेने मला जे बळ दिलंय ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी अजून ती संघटना बळकट करायचा प्रयत्न करणार. आता बोरी आयंदी गट हा ओबीसी वर्गातून पुरुषांसाठी आहे, पण प्रत्येक पक्षाचा दावा हा तिथं पुरुषच असावा आणि तुम्ही म्हणताय की मी तिथं लढणारच. जर तुम्हाला जर कुठल्या पक्षाने, राष्ट्रीय पक्षाने असो या स्थानिक कुठल्या पक्षाने असो, जर तिकीट नाकारलं तर तुमची भूमिका काय असेल? मी अपक्ष लढणार, कारण तिथं एक आपला महिला असती आणि सबला पुरुष असतो. तर तिथं आपला पुरुष झाला आणि सबला महिला झालेले. मला भारतीय संविधान म्हणतो तू लढ, मला निवडणूक आयोग म्हणतो तू लढ, मला माझ्या महिला म्हणतात तू लढ, मला माझ्या गावचा नागरिक म्हणतात तू लढ, आणि काही गावातले प्रतिष्ठित पुढारी असतील ते म्हणतात पुरुष आरक्षण पडलंय. मग पुरुषाच्या जागेवर महिला उभा राहू शकत नाही का? आणि एका महिलेसाठी जर तुम्ही माघार घेतली तर तुम्ही कमी होणार आहे का? बरं नका हो, तुमचा प्रश्न येतो, लढवायची नाही लढवायची तो तुमचा आहे. मी इलेक्शन लढवायचा हा माझा प्रश्न आहे. आणि इथून पुढं जर असं नाही व्हावं की अहिल्याबाईंनी जे बोलले होते पेशव्यांना की एका महिलेच्या हातून तुम्ही हरलात तर तुमची नाचक्की आहे, आणि तुमच्या हातून महिला जर हरली तर महिलाचे बोलून चालून ती अबलाची. ही इतिहासाची पुनरावृत्ती आमच्या यवत बोरीवड ह्याच्या गटात होणारी की एक महिला आणि बाकी सगळे पुरुष असणार. आणि मी तयारी केल्यामुळे मग कळकळीने मी सांगते की मला ही लढवायचं आहे, कारण आमच्या गावात तशी परिस्थिती आहे किंवा आमच्या पंचक्रोशीत मी बचत गटाच्या माध्यमातून मी त्या जिल्हा परिषद गटात पूर्ण 2-3 वर्ष झालं प्रयत्न करते आणि त्या गटामध्ये काय काय कमी आहे हे मला पूर्ण माहिती आहे. मी पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याचा. आणि इथून मागं जी उपोषणं आंदोलनं केली तर ZP जाऊन पण तेच करायचं आहे मला. एवढेच की ते एक संविधानिक पद असणार आहे माझ्याकडं, मला कुणाची विनवणी करायला लागणार नाही, मी स्वतः ते कामाची अंमलबजावणी करू शकते. एवढंच एक म्हणणं होतं माझं. मी कळकळीने सांगते, पण आता ह्यांना नसून द्यायचं तर मी अपक्ष लढणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे की मी इलेक्शन लढवते ZPचं. RJ न्यूजसाठी आज सारिकाताईंनी आपल्याला बेधडक अशी मुलाखत दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये राजमाता अहिल्यादेवी असो, राजमाता अहिल्यादेवी होळकर असो वा राजमाता असो, या सर्वांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी स्वतः हे इलेक्शन लढणारच हे स्वतः त्यांनी आपल्या मनगटाशी बांधलेलं आहे. RJ न्यूजसाठी धन्यवाद.